तर जलचिकित्सा शेवटच्या टप्प्यात आलेली होती. शेवटच्या टप्प्यात आलेली आहे का संपलेली आहे? हम्म. मीच होती सर. त्याच्यामध्ये सगळं झालं होतं, वमन, गरम पाणी, नेत्र प्रक्षालन वगैरे. सगळे प्रकार प्रकार झाले. स्नानाचे प्रकार सगळे झाले. हो हो, स्नानाचे प्रकार, सगळे प्रकार बघितलेले होते, त्याचे फायदे वगैरे सगळं काही झालेलं होतं. आणि जलचिकित्सा ही आपली संपलेली होती. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर तुमची शेवटची चिकित्सा म्हणजे तुमच्या सिलेबस मधली शेवटची चिकित्सा ही कोणती आहे? रंग. हायड्रो क्रोमोथेरपी. बरोबर आहे. हायड्रो म्हणजे पाण्याची आणि क्रोमो म्हणजे रंग, रंगचिकित्सा असं तिला म्हटलं जातंय. ती रंगचिकित्सा बघण्यापूर्वी तुम्हाला काही त्याच्याविषयी काही माहिती असेल तर सांगा थोडक्यात, 1-2 मिनिटात. कधी ऐकलंय का काही त्याच्याबद्दल? कुठं वाचलंय का पुस्तकामध्ये वगैरे? तर रंग म्हणजे इंद्रधनुष्याचे जे रंग आहेत, 7 रंग. ताना पिही नी पाजा. हम्म, अ, प्रत्येक रंगाचं आपलं असं एक वैशिष्ट्य आहे. आणि आपले जे हम्म, चक्र आहेत, त्या चक्राचा जे प्रत्येक रंग आहेत, म्हणजे मूलाधार चक्राचा लाल रंग आहे, किंवा स्वादिष्टांचा नारंगी, हम्म. मणिपुरीचा पिवळा, आणि अनाहतचा हिरवा, विशुद्धीचा जो हम्म. निळा, आणि हा आज्ञाचक्राचा जांभळा. त्या प्रत्येक चक्राचा कलर आहे आणि प्रत्येक चक्राचं एक महत्व आहे. त्याचप्रमाणे त्या हम्म. रंगांचं सुद्धा महत्व आहे. म्हणजे रंगाचा कुठंतरी संबंध आहे. हो. बरोबर आहे. आपल्या शरीरातील चक्र असतील किंवा आणखीन काही असेल, वात पित्त कफ असेल, वाताचा पित्ताचा कफाचा सुद्धा रंग सांगितलेला आहे. किंवा अ, हे आहेत पंचतत्व किंवा पंचमहाभूत जे आहेत, त्यांना सुद्धा रंगामध्ये रंगवलेलं आहे. हा वेगवेगळा विषय आपल्याला सर्व काही पुढे बघायचा आहे. तर त्याच्यापूर्वी रंगचिकित्सा म्हणजे त्याची थोडक्यात एक व्याख्या आपण बघूया तिथं. तर रंगाचा वापर करून रोग बरा करण्याच्या चिकित्सेला, पद्धतीला, थेरपीला काय म्हणायचं आहे? रंगचिकित्सा असं म्हणायचं आहे. तर तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. तुम्हाला जिथं तो जो घालू वाटेल तो शब्द त्या ठिकाणी तुम्ही घालू शकता. चिकित्सा, थेरपी. बरोबर आहे. आलं लक्षात? ज्या चिकित्सेमध्ये रंगाचा वापर केला जातो रोग बरा करण्यासाठी, तिला रंगचिकित्सा असं म्हणायचं आहे. मग तिचा मूळ सिद्धांत काय आहे? या रंगचिकित्सेचा सिद्धांत काय आहे? काय म्हणता येईल याच्या बाबतीत? जसं की वेगवेगळ्या उपवास थेरपीचा सिद्धांत वेगळा होता. जसे की त्याच्यामध्ये उपाशी राहून मूळ सिद्धांत किंवा फास्टिंग थेरपीचं मूळ तत्व काय होतं? उपाशी राहणं. हे तिचं मूळ तत्व होतं. बरोबर आहे. उपवाशी राहून तिथं काय केलं जायचं? चिकित्सा दिली जायची. त्याप्रमाणे जलचिकित्सेमध्ये जल देऊन पाणी देणं आणि पाण्यापासून लाभ घेणं असं तिथं होतं. त्याचप्रमाणे आता या रंगचिकित्सेमध्ये काय सांगता येईल? तिथं तिथं काय आहे संतुलन? तर काय म्हणले, तर बघा, एखाद्याच्या शरीरातील ऊर्जा संतुलित करायची असेल, तर ती रंगाद्वारे करता येते. असं रंगचिकित्सेचा सिद्धांत म्हणतो. म्हणजे आपण गेल्या याच्यामध्ये सेमेस्टरमध्ये पाहिलं होतं बघा. प्राणी किलिंग वगैरे असं आपण बरेच वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं, की तिथं सिद्धांत त्यांचा काय होता? ते काय म्हणायचे, की शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते. वेगवेगळ्या आहारातून वेगळी मिळते, कॉस्मिक ऊर्जा वेगळी असते. आहारातून मिळणारी वेगळी, श्वासातून मिळणारी वेगळी. म्हणजे ऊर्जेचा सिद्धांत होता तिथं. काय होता? ऊर्जेचा. म्हणजे शरीरात जर एखादा रोग निर्माण होत असेल, बरोबर आहे, तर तो रोग, तर ऊर्जा, तिथं ती ऊर्जा कमी पडल्यामुळं तो उत्पन्न होतोय, उद्भवतोय, असा त्यांचा सिद्धांत होता. मग ज्यांचे त्यांचे विचार वेगवेगळे. कोणी कशामध्ये सिद्धांत मांडला, कोणी कशामध्ये सिद्धांत मांडला. तर हा सुद्धा एक प्रकारचा ऊर्जेचाच प्रकार आहे. जसं की ती कॉस्मिक ऊर्जा होती. तसंच पण यांचं तत्व थोडंसं वेगळं आहे. आता हे काय म्हणतायत, की हे जे वेगवेगळे रंग आहेत, लाल रंग, पिवळा रंग, नारंगी असे वेगवेगळे जे असंख्य असे रंग आहेत, त्यांचा त्या रंगाची एक विशिष्ट तरंगलांबी असते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या रंगाची काही कंपनं असतात. काय काय म्हटलं बघा, 2 गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत.
2 सिद्धांत सांगितलेले आहेत. जो काही रंग आहे कोणताही, त्या रंगाची काही कंपनं असतात आणि त्या रंगांच्या काही तरंग लांबी असतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शरीरामध्ये शरीर जे आहे आपलं बनलेलं, हे सर्व शरीर रंगाने बनलेलं आहे म्हणतात ते. बघा कशाने बनलेलं आहे. आयुर्वेद काय म्हणतं, पंचधातूंनी शरीर पंचतत्वानी शरीर बनलेलं आहे. बरोबर आहे. कोणकोणतं जल, पंचतत्व पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नी. म्हणजे काय, आपण त्याचा सिद्धांत कसा घेतला. पृथ्वी तत्व म्हणजे ठोस तत्व म्हणजे सॉलिड, जलतत्व म्हणजे लिक्विड, म्हणजे हाडं जी आहेत ती काय आहेत, सॉलिड आहेत, घट्ट आहेत, निब्बर आहेत, म्हणजे ती पृथ्वी तत्वाची झाली. म्हणजे या शरीरामध्ये लिक्विड आहे, सॉलिड आहे, गॅस आहे, अग्नी आहे, असं वेगवेगळं आहे. आणि ते आहे पण. आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की बाबा ह्या सर्व घटकांनी आपलं पंचतत्वानी शरीर बनलेलं आहे, असं आयुर्वेद म्हणलं. त्याचप्रमाणे रंगचिकित्सेमध्ये मग आता हे काय म्हणतात, की शरीर जे बनलेलं आहे ते रंगाने बनलेलं आहे असं म्हणतात. बरोबर वाटतं का हो तुम्हाला? आहे का, ते असेल का? तर आहेच. म्हणजे बघा, त्वचेचा रंग वेगळा आहे, केसांचा रंग वेगळा आहे, बरोबर आहे. दातांचा रंग वेगळा आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या, आता मधले शरीरातील अवयव बघा, फुफ्फुसाचा रंग वेगळा आहे, जठराचा वेगळा आहे, हृदयाचा वेगळा आहे, मेंदूचा रक्त लाल वेगळा. आहे सर, हा रक्त लाल आहे. हा बघा, रक्त कसं असतं, लाल असतं, लाल रंगाचं असतं. मेंदू पिवळट रंगाचा असतो, हृदय लाल रंगाचं असतं. आता जठर म्हणा, हे तांबूस करड्या रंगाचे असतात. बरोबर आहे. म्हणजे हे सर्व काही रंगांचं मिश्रण आहे. वेगवेगळ्या रंगांनी हे शरीर बनलेलं आहे. आणि त्या त्या शरीरातील त्या त्या रंगाची तरंग लांबी असते आणि त्या त्या रंगाची काही कंपनं असतात, असं हे तत्व म्हणतं. आणि यांच्या या तरंग लांबीमध्ये किंवा यांच्या या रंगांच्या कंपनांमध्ये जर असंतुलन झालं तर विकार उत्पन्न होतात, असं हे म्हणतात. बघा समजलं का तुम्हाला? जसं की ऊर्जा चिकित्सेत काय म्हटलं होतं आपण, ज्या ज्या ठिकाणी ऊर्जा कमी पडली त्या त्या ठिकाणी शरीरात विकार उत्पन्न होतात, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे हा पण ऊर्जेसारखाच सिद्धांत आहे, पण थोडासा वेगळा आहे. हा काय म्हणतात ह्यांनी, त्या त्या रंगानुसार त्यांची कंपनं वेगळी आहेत, त्यांची शक्ती वेगळी आहे, त्या त्या रंगांची शक्ती वेगळी आहे, त्या त्या रंगांचं तरंग लांबी वेगळी आहे आणि त्या त्या रंगांचे गुण सुद्धा वेगळे आहेत आणि त्यासोबत त्या त्या रंगांचे कार्य सुद्धा वेगळे आहेत. म्हणजे जर या रंगांच्या तरंगलांबीमध्ये, कार्यामध्ये, त्यांच्या ताकदीमध्ये जर बदल झाला, असंतुलन झालं, तर शरीरामध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या रंगाशी संबंधित विकार उत्पन्न होतात, विकार उद्भवतात, असं याचं तत्वज्ञान आहे. त्यासोबत सर मग म्हणजे काय म्हणतात. सर म्हणजे एखादा कलर जर समजा लाल कलर आहे आणि त्याचा रंग जर फेंट झाला, म्हणजे आता आपल्या प्रत्येक संस्थेचा एक एक कलर असेल आणि तो समजा आता केसाचा रंग पांढरा व्हायला लागला की त्याच्यामध्ये काही बिघाड आहे असं म्हणायचं की कसं काय? नाही, तसं नाही, ते वेगळं आहे थोडंसं. रंग त्यांची एक तरंग लांबी असं ते सांगितलेलं आहे. व्हायब्रेशन्स असतात असं सांगितलं. आता कॉस्मिक एनर्जी आहे. ते आपल्याला दिसते का? दिसत नाही. आता रंगामध्ये त्या तरंग लांबीमध्ये बदल होतो असं म्हणतात. त्या रंगाच्या कलरमध्ये बदल होतो असं नाही. आता लाल रंग आहे रक्ताचा. मग त्याच्यात रक्त दूषित झाले, तर रंग बदलतो बघा, रक्ताचा बदलतोच. आणि ती पण गोष्ट तिथं आपल्याला घ्यावी लागेल. पण शब्दशः अर्थ आपण रंगांचाच बदल असं तिथं न घेता तरंग लांबीचा बदल, त्यांची जी ऊर्जा आहे, तरंग लांबी म्हणजे त्यांची जी ऊर्जा आहे, त्या लाल रंगातून पडणारी ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा असंतुलित होणं असं त्याला म्हणूयात. किंवा आता रंगामध्ये बदल झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये वेगळा प्रकार आपण दिसून येतो. रक्त जर दूषित झालं तर काळसर तांबूस रंगाचं दिसतं. वात, पित्त, कफानं जर दूषित झालं तर काळसर दिसतं. आणि वात पित्त जर दूषित झालेलं नसेल सुद्धा असेल तर त्याचा रंग कसा असतो, जसं की लोखंड तापवलेलं असतं बघा, लाल बुंद. कलर कसा असतो त्याचा, बरोबर आहे. तशा तशा रंगाचं रक्त असतं, शुद्ध रक्त तशा रंगाचं असतं.
हे दूषित झालेलं रक्त हे रक्तचंदनासारखं असतं. म्हणजे रक्तचंदन कसं असतं, प्युअर लाल बुंद असं असतं का हो? लोखंड दाखवल्याप्रमाणे दिसतं का? दिसत नाही. थोडासा काळपटपणा त्याच्यामध्ये असतो, म्हणजे चॉकलेटी कलर सारखा असतो. हा विषय वेगळा झाला. पण तिथं ऊर्जेचा सिद्धांत आपल्याला गृहीत धरायचा आहे. आता एखाद्या अवयवामध्ये बिघाड झालाय, म्हणजे त्या अवयवाचा रंगच बिघडलाय, रंगच बदललाय, असा तिथं शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नाही. ठीक आहे. त्यासोबत क्रोमोथेरपीनुसार बघा, अ, आणखीन काय सांगितले त्याच्यामुळे, शरीर हे रंगापासून अस्तित्वात येते, असं सुद्धा म्हणलंय. किंवा शरीर हे रंगांनी बनलेलं आहे, असं सुद्धा म्हणलंय. का? तर वेगवेगळ्या अवयवांचे पित्ताचा रंग वेगळा, रक्ताचा रंग वेगळा, हे आपण आताच पाहिलेलं आहे. डोळ्याचा रंग वेगळा. म्हणजे बरोबर आहे. जसं पंचतत्वांनी बनले होतं, तसंच हे रंगाने सुद्धा बनलेलं आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा हे रंगच जर शरीरामध्ये नसते, तर काय झालं असतं? कसं दिसलं असतं शरीर? केस काळे नसतेच किंवा त्वचेला रंगच नसता वेगळा, म्हणजे एकच. किंवा हे विश्व जे आहे, या विश्वामध्ये जे वेगवेगळे रंग आहेत, ते रंगच जर नसते, तर हे विश्व कसं दिसलं असतं बरं सांगा? चांगलं वाटलं असतं का? उदासीन उदासीन वाटलं असतं, बेरंगी वाटलं असतं. उदासीन वाटलं असतं, बेरंगी वाटलं असतं. म्हणजे आपण सहजच एखाद्याच्या जीवनामध्ये जर खूपच अडचणी आलेल्या असतील आणि खूपच तो हे झालेला असेल, तर काय तुझ्या जीवनातला रंग उडून गेला, असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. किंवा सहजच आपणच म्हणता म्हणतो, काय माझ्या जीवनात रंगच राहिला नाही, असं सुद्धा म्हणतो. म्हणजे बेरंग जीवन झाले. त्याच्यात म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही तिथं. आलं का लक्षात? तर त्याचं सांगण्यामागचं कारण काय आहे? तर त्याच्यामध्ये आनंद उरला नाही. आलं का लक्षात? आनंद उरला नाही. जसं की पांढऱ्या रंगाचा गुण किंवा त्याचा संबंध कसा लावता येतो, तो शांततेशी लावता येतो. किंवा एखादा माणूस रागामध्ये आलेला आहे, रागात आलेला आहे आणि काय म्हणतो, "काय तुझा चेहरा लालबुंद झालाय." बरोबर आहे? असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे रागाचा संदर्भ किंवा रागाचा सहसंबंध आपण कशाशी लावला? लाल रंगाशी लावला. बरोबर आहे? किंवा पित्त असेल किंवा जे रागीट व्यक्ती असतात, त्यांना काय म्हणतो आपण? ते पित्तप्रधान व्यक्ती असतात. ज्यांना लगेचच क्रोध येतो, लवकर तापतात, गरम होतात आणि लालबुंद होतात. बरोबर आहे? अशांना पित्तज प्रकृतीचे म्हणतो. बरोबर आहे? आणि पित्ताचा सुद्धा रंग तशाच पिवळट आणि लाल अशा स्वरूपाचा त्याचा रंग आहे. आता तसंच प्रत्यक्षात अग्नीचा जरी रंग बघितला, तर पिवळ्या अशा रंगाचा हा अग्नी असतो. म्हणजे वेगवेगळ्या याचे रंग वेगवेगळे आहेत, असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्यासोबत यांचं आणखीन एक तत्व काय आहे, तर जिथं-जिथं शरीरामध्ये बिघाड झालाय, या रंगांच्या तरंगलांबीमुळं, तर तिथं-तिथं आपण रंगांची तरंगलांबी किंवा रंगोपचार त्या ठिकाणी देऊन तिथं तिथले विकार आपण दूर करू शकतो, असं सुद्धा यांचं तत्वज्ञान आहे. त्याचबरोबर आणखीन काय म्हणलंय, तर सर्व रंगांची एक ऊर्जा असते. सर्व अवयव त्या ऊर्जेच्या कंपनामध्ये कार्य करत असतात, असं सुद्धा यांचं एक तत्व आहे. वेगवेगळी तरंगलांबी आहे सर्व अवयवांची. तसंच शरीरात असणाऱ्या रोगग्रस्त ऊर्जा पॅटर्नला संतुलित करता सुद्धा येतं. म्हणजे रंगचिकित्सा देऊन त्याला संतुलित सुद्धा करता येतं, असं म्हटलेलं आहे. हे झालं ही झाली रंगचिकित्सेची वेगवेगळी तत्व किंवा सिद्धांत. मग याच्या बाबतीत आणखीन आपल्याला पुढे बघायचं आहे. त्याचा इतिहास आपल्याला थोडासा बघायचा आहे. ही झाली प्राथमिक माहिती. बरोबर आहे. त्याच्यानंतर इतिहासाकडे आपल्याला वळायचं आहे. तर इतिहासामध्ये काय सांगता येईल? भारतात एखादी रंगचिकित्सा आहे का? दिसून येते का एखादी रंगचिकित्सा? किंवा र रंगाशी संबंधित भारतामध्ये काय आहे का? सांगता येईल का काही तुम्हाला? जसं की तुम्ही आताच म्हटलात बघा, की चक्र. वेगवेगळ्या रंगाचे चक्र आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या ऊर्जा आहेत. बरोबर आहे. तसं म्हटलात, ती एक भारतातली पद्धत आहे, असं आपण तिला समजूयात. तो पण आपल्याला विषय घ्यायचा आहे. परंतु याला सोडून एखादा आणखीन कुठला रंगाशी संबंधित असा विषय आहे का? सांगता येईल का?
किंवा बघा, काल परवाच आपण रंगपंचमी साजरी केली बघा, बरोबर आहे. कसा सण आहे होतो? उत्साहाचा, आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा, बरोबर आहे का? कोणाकोणाला नसेल, भीती वाटते रंगापासून म्हणून दार लावून मध्ये बसतात, बरोबर आहे. म्हणजे कोणासाठी उत्साहाचा असेल तर कोणासाठी भीतीदायक असेल, ठीक आहे. पण आहेच मुळात हा उत्साहाचा, आनंद देणारा सण आहे. आणि भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणामागे काही ना काही कारण असतं, बरोबर आहे. किंवा भारतीय परंपरेतील जी वेगवेगळी सण आहेत, पर्व आहेत, त्या पर्वामागे विशिष्ट असं कारण दडलेलं असतं. जसं की दिवाळी असेल, त्याच्यामागे सुद्धा वेगळंच कारण आहे. जसं रक्षाबंधन आहे, त्याच्यामागे वेगळंच कारण आहे. बरोबर आहे. जसं की रक्षाबंधनामध्ये बहीण-भावामधलं प्रेम वाढावं, असं भावना त्याच्यामध्ये असते. त्याचप्रमाणे मग असे वेगवेगळे सण आपण पाहिलेत आजपर्यंत आणि त्याच्या मागची वेगवेगळी कारणं पण आपण पाहिलेली आहेत. पण रंगपंचमी जी आहे, त्याच्यामागे काय उद्देश असेल? का साजरा करायचा हा रंगपंचमीचा सण? आणि भारतात तो आहे. आहे, प्राचीन काळापासून आहे, म्हणजे त्याच्यामागे काहीतरी तत्वज्ञान सुद्धा असणार आहे. कारण भारतातील ऋषीमुनी जे आहेत, त्यांनी ज्या-ज्या पर्वांचं किंवा ज्या-ज्या सणांचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामागे काही ना काही तत्वज्ञान दडलेलं आहे. मग त्या रंगपंचमीच्या मागे सुद्धा काहीतरी दडलेलं असेल. काय असेल सांगता येईल? काय वाटतं तुम्हाला? का म्हणून साजरी करावी वाटते रंगपंचमी? तर रंगपंचमीला असं म्हणतात की जे आपले पळसाचे फुलं असतात तेव्हा बहर हं, येतो. त्या हं, फुलांनी म्हणजे हे करून पाण्यामध्ये भिजून जर त्यांनी आंघोळ वगैरे केली तर हं, अंगातील जी काही गरमी आहे ती बाहेर पडते किंवा जी काही आपली अलर्जी आहे, खाज वगैरे सुटते ते नाहीसं होते. हं. बरोबर आहे. बघा, हम्म. आता आपण जे सध्या रंग वापरतो, ते रंग पूर्वी नव्हते. आताची रंगपंचमी पूर्वीची रंगपंचमी नव्हती. बरोबर आहे. पूर्वीचे रंग पण वेगळे होते आणि रंगपंचमी पण वेगळी होती. आणि आताचे रंग हे शरीराला लागले तरी ते दुष्परिणाम करतात. साइड इफेक्ट करतात. बरोबर आहे. त्वचेला नुकसान पोहोचवतात. परंतु पूर्वीचे जे आता असे प्रकार रंग बनवायचे प्रकार जे होते, पालाश फूल असतील त्याच्यापासून रंग बनवले जायचे किंवा हळद आणि हे कुंकू. त्या कुंकू सध्या आताचं जे आहे, ते कसं आहे हो? चांगलं आहे का? नाही. त्याच्यामध्ये सुद्धा केमिकलची भर पडलेली आहे. बरोबर आहे. आणि ओरिजिनल कुंकू हे वेगळंच असतं. आणि ओरिजिनल कुंकामध्ये विष शोषण्याचा सुद्धा गुण आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. बघा, आणि ती बनवण्याची प्रक्रिया सुद्धा वेगळी आहे आणि ओरिजिनल कुंकाचा वास सुद्धा एक असतो, एक प्रकारचा विशिष्ट वास असतो. आणि तो वास मनाला आनंद देणारा असतो, उल्हासित करणारा, अशा प्रकारचा मनाला शांत ठेवणारा असा एक सुगंध त्याच्यामध्ये दडलेला असतो. तुम्ही पाहिलेला असेल बघा, कधी पाहिले का नाही माहीत नाही. परंतु मी तर पाहिलेलं आहे ओरिजिनल कुंकू कसं असतं ते. ठीक आहे. पण अ, हे वेगवेगळे नैसर्गिक पद्धतीनं बनवलेले घटक वापरून पूर्वी रंगपंचमी खेळली जायची. आणि आणि रंगपंचमी विशेष करून उन्हाळ्यामध्ये खेळली जायची. म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. बरोबर आहे. शिमगा झाला की उन्हाळ्याची सुरुवात तिकडं होत असते. त्याचप्रमाणे मग हे पलाश फूल काय आहेत? तर थंडावा देणारे आहेत किंवा यांचा रंग. आता आणखीन एक याच्या मागचा जो उद्देश आहे रंगपंचमीच्या, तर एकमेकांमधील स्नेह वाढावा. स्नेह वाढावा, प्रेम वाढावं, जिव्हाळा वाढावा, आपुलकी वाढावी, याच्यासाठी सुद्धा हा रंगपंचमीचा सण साजरा केला जायचा. आणि आता रंग चिकित्सेमध्ये आपण पुढे बघणार आहोत, की हे वेगवेगळे रंग आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा देतात. असं आपल्याला पुढे ते बघायचं आहे रंग चिकित्सेच्या याच्यामध्ये. मग याच्यामागे आणखीन एक तत्वज्ञान असं सांगता येईल रंगपंचमीच्या मागे, की हा ऋतुसंक्रमणाचा जो काळ असतो, त्या काळामध्ये ही रंगपंचमी आपल्याला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून रंगपंचमी स्नेहसंबंध वाढवण्यासाठी चांगली आहे. शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा चांगली आहे. आणि रंगांची उधळण म्हणजे मनाला उल्हासित करणारे आहे. जे लोक डिप्रेशनमध्ये आहेत, बरोबर आहे.
अशा लोकांना सुद्धा बाहेर काढून आपण रंगपंचमी खेळली पाहिजे आणि एकमेकांच्या जीवनात रंग भरला पाहिजे. हा विषय वेगळा आहे रंगपंचमीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काही त्याच्याबद्दल आपल्याला भारतीय इतिहासामध्ये बघायचं आहे. तर एक आहे सूर्य. सूर्याच्या माध्यमातून रंगचिकित्सा ही भारतामध्ये घेतली जायची किंवा दिली जायची. मग ती कशा स्वरूपामध्ये? तर बघा, सूर्याला अर्घ्य देणे. सूर्याला काय करणे? अर्घ्य देणे. माहित आहे तुम्हाला कसं अर्घ्य देतात? बरोबर आहे. आणि किती कोणत्या वेळी देतात? ज्यावेळी सूर्य उगवत असतो, तांबड्या रंगाचा असतो आणि त्या तांबड्या रंगाच्या सूर्याला एक पाण्याचा तांब्या असं बरोबर म्हणजे आज्ञाचक्राच्या समोर असं धरला जातो आणि त्याच्यातून ते पाणी खाली पडत असतं. मग आता माझ्या जीवनातील एक अनुभव आहे. मी लहानपणी असताना एका सत्संगला गेलो होतो आणि तिथं थोडंसं एक वेगळाच पॅटर्नचा तो सत्संग होता. त्याच्यामध्ये काय सांगितलं की माझ्या शेतामध्ये मी तूर लावलेली आहे आणि मी घरात बसून जर इथं पाणी ओतलं तर त्या तुरीला पाणी जाईल का? असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे याचा संबंध त्यांनी कशाशी लावला होता, की सूर्याला अर्घ्य देणे हे थोतांड आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. हा विषय वेगळा झाला, की इथून वाहिलेलं पाणी सूर्याला पोहोचेल का? असं त्याच्या मागे त्यांचं तत्वज्ञान होतं. ठीक आहे, त्यांचं तत्वज्ञान आपण बाजूला ठेवूयात थोडं आणि त्याच्यानंतर आपलं तत्वज्ञान मग काय सांगतं बघूया. हां, तर इथं ओतलेलं पाणी तर तिथं जाणार नाही. सूर्यावर जाऊन पडणार नाही. ठीक आहे. पण भारतीय याच्यामध्ये ज्या काही क्रिया केल्या जातात, सूर्याला अर्घ्य देणे असेल, जप करणं असेल, ध्यान करणं असेल, ह्या वेगवेगळ्या ज्या पारंपरिक पद्धतीने आलेल्या क्रिया आहेत, त्याच्यामागे काही ना काही सायन्स दडलेला आहे. ज्याप्रमाणे योगाला सुद्धा थोतांड मानलं जायचं. परंतु ज्यावेळी या योगावरती वेगवेगळे रिसर्च झाले, भारतीय देश सोडून बाहेरच्या देशामध्ये रिसर्च झाले आणि त्याच्यामधून त्याचे गुण, त्याची लक्षणं दिसून आली, त्याचे फायदे दिसून आले. मग जगानं सुद्धा योगाला स्वीकारलं. बरोबर आहे. तसंच आपल्या भारतीय परंपरेतील बरेच सण किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत, आणखीन त्याच्यावरती सर्च व्हायचे राहिलेले आहेत. आणि सर्च केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही ना काही तत्वज्ञान आढळून येतं. बरोबर आहे. ठीक आहे. हा विषय वेगळा आहे. पण सूर्याला अर्घ्य देण्यामागचं तत्वज्ञान काय आहे ते आपण रंगचिकित्सेमध्ये आपण थोडंसं बघूयात. आता सूर्याचा जो प्रकाश आहे तो आपल्याला किती रंगाचा दिसतो? एकाच रंगाचा दिसतो. बरोबर आहे. एकच रंग आपल्याला दिसतो. परंतु त्याच्यामध्ये 7 रंग दडलेले आहेत. किती रंग दडलेले आहेत? 7 रंग दडलेले आहेत. परंतु हे 7 रंग जे आहेत ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये आल्यानंतर तिथं त्या वातावरणामुळं त्यांच्या तरंग लांबी कमी असल्यामुळं हे 7 रंग विखुरले जातात. त्यामुळं ते आपल्याला आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत असं सुद्धा विज्ञान म्हणतं. परंतु आणखीन एक गोष्ट आहे, की हा जो सूर्यप्रकाश आहे एकाच रंगाचा, जर तो एका वेगळ्याच माध्यमातून गेला, तर त्याचे 7 रंग निर्माण होतात. 7 रंग निर्माण होतात. मग ते कसे निर्माण होतात किंवा त्याचं माध्यम काय आहे, ते आपण बघूया थोडक्यात. एक प्रिझम माहीत आहे का तुम्हाला? प्रिझम कशाला म्हणतात? विज्ञान होतं का तुम्ही विज्ञानाला कोण? एका इमेजमध्ये बघूया आपण, लक्षात येईल तुम्हाला. ऐकलंय सर पण लक्षात येत नाही. काचेचा त्रिकोणी ठोकळा सर, प्रिझम म्हणजे. बघा, आणि दिसते का बघा? त्याच्यातून इमेज दिसते का ही? हो सर. ऐकू येईल? हा, बघा. तर प्रिझम म्हणजे काय आहे? आताच अर्चनाताईने म्हटल्याप्रमाणे एक काचेचा त्रिकोणी आकाराचा एक वस्तू आहे. एक वस्तू आहे. ठोकळा नाही हा. त्रिकोणी आकाराचा एक आकाराची वस्तू आहे. आणि ज्यावेळी सूर्यप्रकाश या काचेसारख्या म्हणजे काय? पारदर्शक. आता इथंच जर लोखंडाचा ठोकळा घेतला तर प्रकाश परावर्तित होतील का? होणार नाही. बरोबर आहे. किंवा
विटाचा त्रिकोणी वीट घेतली आणि त्याच्यावरती प्रकाश टाकला तर ते परावर्तित होईल का? नाही. म्हणजे माध्यम कसं पाहिजे त्याच्यासाठी? पारदर्शक पाहिजे. पारदर्शक म्हणजे जसं पाणी सुद्धा काय आहे? पारदर्शक आहे. इकडून प्रकाश गेला तर तिकडून बाहेर निघू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच आणि ही प्रिझम हा कसा आहे? हा सुद्धा पारदर्शक आहे आणि याचं माध्यम मात्र वेगळं आहे. हा सॉलिड आहे. बरोबर आहे. घन आहे. परंतु याच्यातून जर प्रकाश इकडून मध्ये गेला म्हणजे एक प्रकारचं याचं वेगळं असं माध्यम आहे किंवा याची एक प्रकारची वेगळी रचना आहे. बरोबर आहे. ज्यावेळी इकडून सूर्यप्रकाश गेला की त्या सूर्यप्रकाशाचे 7 रंग निर्माण होतात. पुढे बघा, पुढे दिसत आहेत आपल्याला हे रंग वेगवेगळ्या रंगाचे किंवा हे रंग सुद्धा तुम्ही लिहून घ्या. तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जातात रंग. 1 मिनिट हां. रंगाची नावं इथे दिलेली आहेत बघा. क्रमानुसार. पहिला आहे रेड, दुसरा आहे ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि व्हायलट किंवा याची इंद्रधनुष्याचे रंग. असा आपण प्रश्न असा पण येतो की इंद्रधनुष्याचे रंग किती? रंगचिकित्सेमध्ये प्रश्न आहेत असे आणि अ, इंद्रधनुष्यातील रंगाची क्रमाने नावे सांगा किंवा सूर्यप्रकाशातून किती रंग निर्माण होतात? कोणकोणते रंग निर्माण होतात? आणि ती रंग क्रमाने सांगा. असं पण त्याच्यामध्ये विचारलेलं आहे बरेच वेळेस. ठीक आहे. पुढे बघूया आणखीन बघा. तर आता हे झालं काचेच्या बाबतीत. प्रिझमच्या बाबतीत आपण बघितलं, की इकडून उजेड गेला, की तिकडून बाहेर येताना काय होतो? 7 रंगामध्ये तो अ, विखुरला जातो. बरोबर आहे. मग असंच माध्यम आणखीन कुठं दिसतं? की पावसाळ्यामध्ये सुद्धा दिसतं. कुठं दिसतं? आकाशामध्ये दिसतं. म्हणजे इंद्रधनुष्याच्या रूपात दिसतं. बरोबर आहे. इंद्रधनुष्याच्या रूपात दिसतं. म्हणजे काय? तर पावसाळ्यामध्ये कसं काय असतं? वातावरण आर्द्र असतं. म्हणजे दमट वातावरण असतं. हे बाष्पाचे कण, जलाचे कण म्हणजे आता पाऊस येणार आहे. आपण गृहीत धरतो बघा. जर हे दिसला, इंद्रधनुष्य दिसला तर आपण काय गृहीत धरतो? की आता थोड्या वेळात पाऊस येणार आहे, असं आपण इथं गृहीत धरत असतो. म्हणजे काय? वरती बाष्पाचे कण जमा झालेले आहेत आणि म्हणजे काय झालेलं आहे? तिथं एक प्रकारचं माध्यम तयार झाले. आलं लक्षात? जसं की प्रिझमचं माध्यम होतं, काचेचं पारदर्शक माध्यम होतं आणि रचना थोडीशी वेगळी होती आणि त्याचप्रमाणे या दवबिंदूंचं किंवा या बाष्पाचं तिथं माध्यम तयार झालेलं आहे आणि त्या माध्यमातून सूर्यप्रकाश बाहेर आला, की इकडं काय व्हायची? इंद्रधनुष्य निर्माण व्हायचा. मग तो इंद्रधनुष्य उन्हाळ्यात निर्माण होतो का हो? उन्हाळ्यात बघितलंय का कुणी? उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यातच होतो. कारण त्याला ते 7 रंग निर्माण होण्यासाठी एक प्रकारचं माध्यम आवश्यक आहे आणि ते माध्यम बाष्पाच्या स्वरूपात तिथं त्याला मिळाल्यामुळं तिथं आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. हे सगळं का बघायचं आपल्याला? तर परत आपल्याला सूर्याला अर्घ्य देण्याच्या ह्याच्याकडे यायचं आहे आपल्याला. मग तिथं रंगचिकित्सा कशी होते आपल्या शरीरावरती? तर बघा, ज्यावेळी आपण जल खाली ओतत असतो आणि सूर्य आपल्या समोर असतो. सूर्यप्रकाशाची किरणं त्या जलाच्या धारेतून बाहेर येतात. आलं का लक्षात? जल आहे, जलाची एक प्रकारची धारा असते. धारा निर्माण असते आणि त्या धारेतून ते जे प्रकाश येतात, ते विविध रंगामध्ये विखुरले जातात असं म्हटलं जातं. आणि ते विविध रंगातून विखुरले जाणारे प्रकाश हे आपल्या शरीरावरती पडतात. आपल्या शरीरावरती पडतात आणि त्या विविध रंगाचे गुण, हे गुण सुद्धा किंवा त्या विविध रंगाचे लाभ हे आपल्या शरीराला मिळतात. असं त्या सूर्याला अर्घ्य देण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत बघा, आणखीन एक काय कारण आहे मग सूर्याला अर्घ्य देण्याचं? हा झालं रंगाच्या विषयी. जलधारेतून रंग आपल्याला मिळतात. तर हा एक विषय वेगळा झाला. परंतु आणखीन एक विषय आहे सूर्याला अर्घ्य देण्यामागे. तो कोणता विषय आहे? तर आपण अर्घ्य कधी देतो सूर्याला? ज्यावेळी सूर्य लाल असतो, लाल असतो अशा वेळी आपण त्याला अर्घ्य देतो
म्हणजे हे जी किरणं आहेत, सूर्याची जी किरणं आहेत ती 3 प्रकारची असतात. 3 प्रकारची असतात. एक आहे विजिबल, म्हणजे आपल्याला दृश्य, आपल्या डोळ्यांना दिसणारी परंतु एकाच रंगाची. दुसरी आहेत इन्फ्रारेड किरणं. तिसरी आहेत अल्ट्राव्हायोलेट रेज. आणि हे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ह्या कोवळ्या सूर्यप्रकाशात असतात आणि ह्या तांबड्या सूर्यप्रकाशातून ती आपल्याला मिळतात. आणि याच्या मागचा आणखीन एक मोठा उद्देश काय आहे, तर आपल्याला या सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होते. बघा किती मोठं तत्वज्ञान आहे. आणि विशेष आणखीन एक गोष्ट आपण जर पाहायला गेलं की सूर्याला अर्ध्य देताना शरीरावरती कपडे किती असतात बघा. पुरुषाविषयी बोलायला गेलं तर बघा, धोती ही केलेली असते किंवा अंघोळ केल्या केल्या आपण सूर्याला अर्ध्य देत असतो. आणि वरच्या भागामध्ये आपण काही परिधान केलेलं नसतं, बरोबर आहे. म्हणजे वरचा भाग उघडा असतो, शर्ट किंवा बनियन असं घातलेलं नसतं, वरचा भाग उघडा ठेवायचा असतो. असं त्याच्या मागे हे आहे. आणि बघा अशा स्वरूपामध्ये वरचा भाग उघडा आहे. याच्या मागे सुद्धा एक कारण आहे का, तर ही सूर्यप्रकाश जो आहे तो आपल्या डायरेक्टली कपड्यावरती न पडता तो आपल्या शरीरावरती पडावा, असं त्याच्या मागचा उद्देश आहे, बरोबर आहे. मग ज्यावेळी ही किरणं आपल्या शरीरावरती पडतात त्यावेळी व्हिटॅमिन डी ची कमतरता आपल्या शरीरामध्ये भरून निघते. आणि व्हिटॅमिन डी जो आहे त्याच्या कमतरतेमुळे काय विकार होतात हे तुम्हाला माहीतच आहे. किंवा कॅल्शियम, आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण व्हायचं असेल तर त्याच्या शोषणासाठी व्हिटॅमिन डी सुद्धा जबाबदार आहे. व्हिटॅमिन डी असेल तर कॅल्शियमचं शोषण सुद्धा चांगलं होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे असे वेगवेगळे लाभ या सूर्यप्रकाशातून किंवा या सूर्याच्या रंगातून आपल्याला मिळतात. त्यासोबत बघा, कॅल्शियमच्या कमतरतेमुळं किंवा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं शरीरामध्ये पेन, चीज म्हणजे दुखणं, कमरेचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं, शरीरामध्ये दुखणं, आकडणं, स्पाझम होणं, जखडणं, असं वेगवेगळे सारखंच थोडंसं जरी काम केलं की हात आखडून जातो. थोडंसं जरी खाली करून खाली डोकं करून बघितलं की मान आखडून जाते लगेचच. की शरीरामध्ये असे वेगवेगळे पेन असतील किंवा त्वचेचं आरोग्य असेल किंवा केसांचं आरोग्य असेल, नखांचं आरोग्य असेल किंवा मुळदूस नावाचा रोग असेल. बघा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं मुळदूस नावाचा रोग होता असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ही व्हिटॅमिन डीची पूर्तता आपल्याला सूर्याच्या अर्ध्य देण्यामागे, त्याच्या मागे उद्देश तो आहे व्हिटॅमिन डीची पूर्तता करणे. आणि ह्या लाल सूर्याच्या रंगातून आपल्याला ती मिळत असते. म्हणजे एक प्रकारची ही रंगचिकित्साच आहे, बरोबर. त्याच्या मागचं हे एक प्रकारचं तत्वज्ञान आहे. 2 तत्वज्ञान आपण सूर्याला अर्ध्य देण्याच्या मागे बघितली. कोणकोणती? एक म्हणजे सप्तरंगांचं तत्व, जी जलधारेतून प्रवाहित होऊन आपल्या शरीरावरती पडतात आणि त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात. आणि दुसरं तत्व म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज, आणि ज्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन डी निर्मितीसाठी मदत होते. आणि इन्फ्रारेड जी किरणं आहेत ती काय करतात, तर ती आपल्या शरीराला उष्णता देतात. तो विषय वेगळा झाला. आपण रंगचिकित्सेमध्ये हा 2 विषय बघणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर मग आणखीन भारतामध्ये काही सांगता येईल का? असं रंगाच्या संबंधित आणखीन काय आढळतं का? तर आणखीन एक विषय जो आहे तो म्हणजे राशींचे खडे. आपण पाहिलेत राशींचे खडे सर्वांनी. कशा रंगाचे असतात? वेगवेगळ्या, बरोबर आहे. आता याच्यामध्ये सुद्धा चिकित्सा कशी दिली जाते हो? बघा, एखाद्याच्या राशीमध्ये काही बिघाड असेल किंवा एखाद्याचा कोणता तरी गुरु किंवा शनी किंवा बुध कमजोर झालेला असेल तर त्याला, आता समजा मला दुसऱ्या ग्रहाचं काही माहित नाही, पण ग्रह जर कमजोर झाला तर त्याच्या जीवनामध्ये समस्या येतात, वेगवेगळ्या आर्थिक अडचणी येतात, असं वेगवेगळं त्याच्यामध्ये आहे वर्णन. आणि गुरु ग्रहाचं संतुलन व्हावं
याच्यासाठी पिवळा रंग वापरला जातो. मग तो कसा कसा वापरला जातो? जसं की पिवळ्या रंगाचा गंध लावावा किंवा पिवळी वस्त्र नेसावीत किंवा पिवळ्या रंगाची अंगठी म्हणजे अंगठीमध्ये पिवळ्या रंगाचा खडा वापरावा असं सांगितलं जातं. म्हणजेच गुरु ग्रह कमजोर असेल तर जे काही शारीरिक व्याधी जडलेल्या असतील किंवा ज्या काही मानसिक व्याधी जडलेल्या असतील किंवा ज्या काही कौटुंबिक समस्या असतील तर त्याच्यामध्ये असं पिवळ्या रंगाचा वापर करून त्या गुरुग्रहाला शांत केलं जातं असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये दिसून येतं. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची रंगचिकित्साच आहे का हो? म्हणता येईल का आपल्याला असं? म्हणजे रंगांचा वापर करून केली जाणारी हो म्हणता येईल का सर. हो. आपल्याला? किंवा याच्याबद्दल सुद्धा आपल्याला म्हटलं जातं बघा, कोणता ग्रह आपला हे असेल, चंद्र असेल, एखाद्याचा जर चंद्र कमजोर असेल तर त्याला मानसिक त्रास होतो, मानसिक विकार उद्भवतात असं सुद्धा म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये. किंवा मग हा जो कमजोर चंद्र आहे त्याला जर दुरुस्त करायचा असेल, सबल करायचा असेल तर हिरा घालावा असं म्हटलं जातं आणि त्याचा रंग पांढरा आहे आणि पांढरा रंग मानसिकतेशी संबंधित आहे आणि पांढरा रंग मानसिक विकार घालवणारा आहे असं ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णन आहे बरं का. माझं वर्णन नाही ते. आणि विशेष वर्णन, सखोल वर्णन ऐकायचं तर असेल तर मोती सांगतात ना सर, मोती घालावा म्हणून. हो, मोती किंवा हिरा दोन्ही प्रकार. आता याच्यामध्ये सुद्धा दाखवले बघा वेगवेगळ्या ग्रहाचे रंग. शनीचा जांभळा दाखवलेला आहे, बरोबर आहे. किंवा आपल्या ह्याचा मूनचा काय आहे? मोती आताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे. म्हणजे हा जो पांढरा रंग आहे तो शीतल आहे आणि मानसिक विकाराशी निगडीत आहे. मनालाही शीतलता देणार आहे आणि शांतता देणार आहे. किंवा आणखीन त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, हा जो मोती आहे तो काय करतो? मोतीपिष्टी वगैरे ऐकलेलं असेल. त्याच्यापासून ती बनवली जाते किंवा मोत्याचे जे गुण आहेत ते पित्त सुद्धा कमी करणारे आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. उष्णता दूर करणारे आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे तर सांगण्यामागचा उद्देश काय आहे? माझा सांगण्यामागचा उद्देश काय आहे, की ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगांचा वापर करून वेगवेगळ्या ग्रहांना संतुलन करणे किंवा वेगवेगळ्या राशींचं संतुलन करणे आणि त्यांच्या जीवनातील समस्या सोडवणे असं रंग म्हणजे याला आपण एक प्रकारची रंगचिकित्साच ही आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन काही आपल्याला सांगता येतील का उदाहरणं रंगाच्या संदर्भामध्ये भारतातील? तर आता हे सर्वसामान्यांना माहीत असणारं शेवटचं उदाहरण आपण भारतीय ह्याच्यामधले बघूया. ते आहे चक्र. वेगवेगळी आपल्या शरीरातील चक्र. मग हा चक्रांचा संदर्भ कशामधला आहे? कोणत्या शास्त्रातला आहे? योगशास्त्राचा आहे. आणि खड्यांचा, मोत्यांचा हा कशाचा संदर्भ आहे? ज्योतिषशास्त्राचा आहे. बरोबर आहे. आणि मग योगशास्त्रामध्ये सुद्धा तर ही वेगवेगळी चक्र सांगितलेली आहेत आणि वेगवेगळ्या चक्राचे रंग वेगवेगळे सांगितलेले आहेत आणि एखाद्या चक्राचं जर असंतुलन झालेलं असेल तर त्याच्यातली ऊर्जा जी असते ती कमी होते. बरोबर आहे. किंवा ज्यावेळी एखादं चक्र आपण जागृत करत असतो तर त्यावेळी ते ऊर्जेनं ओतप्रत होतं. त्याची आभा वाढते. बरोबर आहे. त्याचा प्रकाश वाढतो. म्हणजेच एखाद्या चक्राचं जर आपल्याला ध्यान करायचं असेल, बरं समजा एखादं चक्र असंतुलित झालेलं आहे, मूलाधार चक्र असंतुलित झालेलं आहे आणि ते जर आपल्याला संतुलित करायचं असेल, तर असं सुद्धा सांगितलं जातं, की लाल रंगाचं ध्यान करा. काय करा? लाल रंगाचं ध्यान करा. किंवा हृदय चक्र जर असंतुलित झालेलं असेल, तर हिरव्या रंगाचं ध्यान करा. किंवा अनाहत चक्रावरतीच हिरव्या रंगाचं ध्यान करा. अशा स्वरूपामध्ये सुद्धा तिथं असंतुलित झालेल्या चक्रांना संतुलित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचं ध्यान करून ते चक्र संतुलित केले जातात. असं सुद्धा त्याच्यामागे एक वेगळं कारण आहे. आणि का आहे? तर त्यांचा प्रकाश किंवा त्यांची तरंगलांबी कमी झाली,
की त्या ठिकाणी विकार उद्भवतात असं सुद्धा तिथं म्हटलेलं आहे. आणि ही तरंग लांबी दुरुस्त करायची असेल तर वेगवेगळ्या रंगांचं ध्यान करून त्या चक्रांना आपण जागृत करू शकतो असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग बघूया त्यासोबत हे जे वेगवेगळे रंग आहेत वेगवेगळ्या चक्रांचे तर त्यांचे गुण सुद्धा वेगवेगळे आहेत आणि त्यांचे तत्व किंवा त्यांची कार्य किंवा त्यांचे लाभ सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. तर एकदा बघूयात रंग कसे आहेत. बघा खालचा शेवटचा जो रंग आहे तो लाल रंग आहे मूलाधार चक्राचा. हे रंग पण असू द्या लक्षात किंवा लिहून घ्या. याच्यावरती पण प्रश्न असतो. चक्रांचे रंग. लाल रंग मूलाधार चक्राचा, त्याच्या पुढे नारंगी स्वादिष्टान चक्र, मणिपूर पिवळ्या रंगाचा आहे आणि विशुद्धी अनाहत जे आहे ते हिरव्या रंगाचं आहे आणि विशुद्धी निळा रंग. याच्यामध्ये आकाशी रंग आणि निळा रंग असा आहे वर्णन ते. आणि हे जे आहे वरचं सर्वात वरचं चक्र सहस्रार चक्र ते म्हणजे हे आहे व्हायलेट कलर, जांभळा कलर. विशुद्धी जे आहे ते आकाशी कलर आणि आज्ञा जे आहे ते निळा कलर. आज्ञाचक्राचा जर रंग आहे किंवा आज्ञाचक्राचा रंग त्याच्या संबंधित प्रेमतत्वाशी तो जोडला जातो. लाल रंग मूलाधार चक्राचा स्थिरतेशी जोडला जातो. असे वेगवेगळे तत्व सुद्धा त्याच्या मागे दडलेले आहेत. त्यासोबत आणखीन एक इमेज बघूया आपण. बघा ज्याप्रमाणे मी आताच म्हटलं की वेगवेगळ्या ग्रहांचं संतुलन करण्यासाठी त्या त्या ग्रहाचे खडे किंवा त्या त्या ग्रहाच्या संबंधित रंगांचे खडे सुद्धा वापरून आपण त्याच्यावरती उपचार करतो. किंवा आताच म्हणल्याप्रमाणे की चक्र जे आहेत आपल्या शरीरातील वेगवेगळ्या रंगाचे तर त्या त्या चक्राशी संबंधित रंगाचं ध्यान करून सुद्धा आपण त्या चक्राला संतुलित करू शकतो असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक पद्धत जी सहसा बाहेर देशामध्ये वापरली जाते ती म्हणजे काय तर ज्या त्या रंगाच्या चक्राशी संबंधित रंगाचा खडा वापरणे. लाल रंग अनाथ मूलाधार चक्र असंतुलित असेल तर लाल रंगाचा खडा वापरावा. स्वादिष्ठान त्याच्या संबंधित रंगाचा खडा वापरावा. अनाहत चक्र तो असंतुलित असेल तर त्याच्याशी संबंधित हिरव्या रंगाचा खडा वापरावा. असं हे वेगवेगळे खडे वापरून सुद्धा तिथं चिकित्सा दिली जाते किंवा तिथं त्या समस्येचं निराकरण केलं जातं, समाधान केलं जातं असं म्हटलेलं आहे. मग बघा भारतीय इतिहासामध्ये आपण काय काय पाहिलं तर पहिल्यांदा पाहिलं रंगपंचमी, दुसऱ्यांदा पाहिलं सूर्याला अर्ध्य. त्याच्यामध्ये 2 पद्धती पाहिल्या. एक सप्तरंगाची पद्धत आणि दुसरी लाल रंग म्हणजे इन्फ्रारेड किरण. त्यासोबत राशींचे खडे हा एक प्रकार पाहिला जो ज्योतिषशास्त्राचा आहे आणि त्याच्यानंतर चक्रांचा रंग, त्यांचे गुण, त्यांचं संतुलन रंगाद्वारे करणं हा एक प्रकार पाहिला आणि त्यासोबत महर्षी चरकांनी सुद्धा विविध रोगावरती रंग चिकित्सा करता येते असं सुद्धा तिथं उल्लेख त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये सापडतात असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हा झाला भारतीय इतिहास किंवा रंगाशी संबंधित असलेलं भारतातील तत्वज्ञान. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही तत्वज्ञान असेल माहिती तर सांगा तुम्ही पण. काही असेल तर की ज्याचा संबंध आपण रंगचिकित्सेशी लावू शकतो की बाबा याच्याशी जोडता येईल असं आपल्याला वाटतं रंगाशी.
ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. तर विविध रंग जे आहेत ते शरीरात विविध कार्य करणाऱ्या ज्या प्रणाली आहेत अवयवांच्या, त्यांच्या कार्यासाठी हे विविध रंग जबाबदार असतात असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणखीन तर सर्व अवयव, पेशी, अणू यांचा सुद्धा वेगवेगळा रंग आहे आणि त्यांची सुद्धा वेगवेगळी कंपनं आहेत आणि त्याच्यामध्ये सुसंगतता आणायची असेल तर आपण रंगचिकित्सा त्या ठिकाणी वापरू शकतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता भारतीय इतिहास आपण पाहिला. त्याच्यानंतर भारतीय इतिहासाप्रमाणेच ही रंगचिकित्सा प्राचीन इजिप्त, ग्रीस, चीन अशा वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा दिसून आलेली आहे. तर इसवी सन पूर्व 2000 पासून हा इजिप्तमध्ये सुद्धा रंगांचा वापर केला जायचा असं सुद्धा म्हटलेलं आहे किंवा त्या काळातील लोकांना रंगांचा औषध म्हणून वापर करण्याची एक पद्धत माहीत होती. परंतु बऱ्याच जणाला त्या पद्धतीविषयी थोडंसं अवघड वाटलं जायचं. त्याच्यामुळे आणखीन एक परंपरा तिथं उदयास आली किंवा या रंगाच्या कलेची जी ही आहे परंपरा इजिप्तमध्ये, ती पौराणिक कथेनुसार क्रोमोथेरपीची कला किंवा रंगचिकित्सेची कला ही देव थोथ यांनी शोधली होती असं प्राचीन इजिप्तमध्ये म्हटलं जातं. बरोबर आहे. त्यासोबत आता इथं सुद्धा मग ही लोक काय करायची, कशाद्वारे ती रंगचिकित्सा घ्यायची, जसं की आपण आताच भारतात म्हणलं की वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे खडे, तसंच ते सुद्धा लोक वेगवेगळ्या रंगाचे खडे, वेगवेगळ्या रंगाच्या स्फटिक माळा, वेगवेगळ्या रंगाची मलम असे वापरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगछटा वापरून ते उपचार करायचे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या कलरच्या माळा घालायच्या. जसं की स्फटिक माळ असेल किंवा जर कोवळ्यांची माळ असेल तर ती कशी असेल हो? अगदी भडक भगव्या रंगाची असेल आणि ही जर असेल स्फटिक माळ असेल तर पारदर्शक पांढरी शीतल गुणाची असेल असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे इजिप्तमध्ये सुद्धा असे निळ्या रंगाच्या माळा, लाल रंगाच्या माळा, स्फटिकासारख्या पारदर्शक रंगाच्या माळा किंवा मोत्याच्या पांढऱ्या रंगाच्या माळा, अशा वेगवेगळ्या माळा वापरून सुद्धा इजिप्तमध्ये वापरल्या जायच्या. आणि त्यासोबत डोक्यावरती एक प्रकारच्या रंगाचा खडा धारण करणे अशी कल्पना सुद्धा त्यांच्यामध्ये तिथं होती. असं आपल्याला इजिप्तबद्दल बोलता येतं. किंवा आणखीन एक इतिहास त्याच्यामध्ये पाहायचा असेल तर एव्हिसेना नावाची जी एक व्यक्ती आहे ती इसवी सन 980 याच्यामध्ये रंगांचा वापर करून उपचार करण्याची त्यांनी कला प्रगत केलेली होती. कोण केलेली होती? एव्हिसेना यांनी. आणि तिचं म्हणणं काय होतं? काय म्हणत होती ती? तर निदान आणि उपचार या दोन्हीमध्ये रंगाचे महत्त्व तिनं स्पष्ट करून दिलेलं होतं आणि तिच्या मते रंग हा रोगाचे एक दृश्यमान लक्षण आहे असं ती म्हणायची. काय सांगितलेलं आहे बघा तिनं? रंग हा रोगाचे एक दृश्यमान लक्षण आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा जर विकार झालेला असेल शरीरामध्ये निर्माण, तर ते रंग बिघडलेला आहे. तिच्या शरीरातील त्या तत्वाशी रंग बिघडलेला आहे. हे ते एक दृश्यमान लक्षण आहे असं सुद्धा तिचं सांगणं होतं. त्यासोबत त्यांनी जे रंग उपचार पद्धती सांगितली किंवा आणखीन काय तिचं मत होतं, त्याला लाल रंग जो असतो, तो रक्त हलवतो असं तिनं म्हटलेलं आहे. निळा आणि पांढरा रंग जो आहे, तो थंड करतो म्हणजे शीतलता देणारा आहे, शीतल करतो असं तिनं म्हटलंय. आणि त्यासोबत पिवळा जो रंग आहे, तो स्नायूंच्या वेदना म्हणजे दुखण्याचा जो प्रकार आहे, त्या वेदना दूर करण्यासाठी पिवळा रंग आपल्याला मदत करणारा आहे किंवा जळजळ कमी करणारा सुद्धा पिवळा रंग आहे असं एव्हिसेनानं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन एव्हिसेनाच्या नंतर आपल्याला एकाचा इतिहास बघायचा आहे 19व्या शतकातील. त्याचं नाव आहे बघा प्लेझंटन
असं त्यांचं नाव आहे आणि 1876 मध्ये त्यांनी रंगचिकित्सेबद्दल सांगितलेलं आहे. आणि काय म्हटलंय त्यांच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. तर निळा रंग जो आहे तो जखमा दुरुस्त करणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. बघा आताच कोणाचं पाहिलं आपण ए.व्ही. सेनानं काय म्हटलं होतं, लाल रंग रक्त हलवतो असं वेगवेगळ्या तिनं सांगितलेल्या होत्या क्रिया त्याच्याबद्दल. त्याचप्रमाणे आज हा प्लेझंटन रंगचिकित्सेविषयी काय सांगतोय, तर निळा रंग जो आहे तो जखमा बरा करणारा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे निळा रंगाचा वापर आपल्याला कुठं कुठं करता येईल शरीरामध्ये, जिथं जिथं जखमा झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी निळ्या रंगाचा आपल्याला वापर करता येईल असं म्हटलेलं आहे. किंवा पूर्वी बघा किंवा आणखीन हा काय म्हणतो, जखम झालेली असेल किंवा पोळलेला असेल तर त्याच्यावरती निळा रंगाचा उपचार केला तर ती जखम असेल किंवा पोळलेला असेल ती लवकर दुरुस्त होतं असं त्याचं म्हणणं आहे. किंवा त्याचंच एक उदाहरण म्हणून आपण भारतातील एक उदाहरण सांगू शकतो, की पोळल्यानंतर आपण हातावरती काय टाकतो? पूर्वी काय टाकायचे लोक? नीळ टाकायचे सर. नीळ टाकायचे. बरोबर आहे. म्हणजे नीळ काय होती? निळ्या रंगाची होती. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ही आपण अजाणतेपणे केलेली काय आहे? रंगचिकित्सा आहे. कशावरती? पोळलेल्या भागावरती आपण अजाणतेपणे केलेली रंगचिकित्सा ही निळ्या रंगाची रंगचिकित्सा आपण त्याच्यावरती करत आलेलो आहोत बरीच कालावधीपासून. त्यासोबत त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे, की तर निळा रंगाच्या प्रकाशित ठिकाणी जसं की आपण रात्रीच्या वेळी लाल रंगाचा हा बल्ब लावतो बघा, लाल रंगाचा, निळ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा. त्याचप्रमाणे फळे, भाज्या किंवा जे खाण्याचे पदार्थ आहेत, तर असे जे पदार्थ आहेत, तर जर ते निळ्या रंगाच्या प्रकाशझोत्याच्या जवळ ठेवले किंवा निळ्या रंगाच्या ह्याच्या संदर्भामध्ये ठेवले, तर ते लवकर खराब होत नाहीत, असं सुद्धा म्हटलेलं आहे. किंवा द्राक्ष वगैरे जे आहेत किंवा फळं जे आहेत, यांची उगवण क्षमता वाढते किंवा ते जी फळं आहेत, ही यांचे आकारमान म्हणजे बघा द्राक्षाचं आकारमान छोटं असेल किंवा त्यांचं आकारमान वाढवण्यासाठी सुद्धा म्हणजे मोठी-मोठी द्राक्ष व्हावीत असं. तर त्या द्राक्षांचं आकारमान वाढवण्यासाठी सुद्धा हा निळा रंग मदत करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा फळांचं आकारमान वाढवण्यासाठी सुद्धा निळा रंग उपयोगी ठरतो असं त्यांनी त्यांचं तत्वज्ञान त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यासोबत ग्रीन हाऊस जे असतं बघा त्याच्यामध्ये सुद्धा हिरवा रंग वापरण्याची तिथं पद्धत आहे. आणि निळ्या रंगाच्या संपर्कामध्ये आणून वेगवेगळ्या जखमा त्यांनी बऱ्या केलेल्या आहेत असं त्यांच्या पुस्तकामध्ये दिसून आलेलं आहे. त्याच्यानंतर आता या प्लेझंटच्या नंतर आणखीन एकाचं म्हणणं आपल्याला बघायचं आहे. ते आहेत हसन आणि त्यांचा कालावधी आहे 1999. ज्याप्रमाणे प्लेझंटनं म्हटलं होतं, की निळा रंग हा जखमा किंवा भाजण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे यांनी काय केलं, की त्याला वैज्ञानिक सादरीकरण केलं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण थेसिस करतो बघा, त्याप्रमाणे वैज्ञानिक सादरीकरण करून त्यांनी निळ्या रंगाविषयी आणखीन महत्त्व त्या ठिकाणी मांडून दिलेलं आहे किंवा वाढवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर बॅबेटचं काय म्हणणं आहे? बॅबेटने म्हणलेलं आहे, की रंगाने उपचार करण्याचा एक त्यानं काय केलेलं आहे मोठा व्यापक असा सिद्धांत मांडलेला आहे. आणि तो काय म्हणतो रंगाच्या बाबतीत काय-काय सांगतो तो? तर तर त्याचं म्हणणं आहे, की लाल रंग जो आहे तो उत्तेजक आहे असं म्हटलेलं आहे त्यानं. उत्तेजना देणारा आहे असं म्हटलेलं आहे. आणि विशेषतः रक्त हे जे आहे त्याचा संबंध लाल रंगाशी असतो असं सुद्धा त्याचं म्हणणं आहे. किंवा आणि जो पिवळा आणि नारंगी रंग आहे, तो मज्जातंतूंशी निगडीत आहे असं म्हटलेलं आहे. आणि निळा आणि जांभळा जो रंग आहे, त्याचा जो गुणधर्म आहे, तो दाहक विरोधी गुणधर्म आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे दाहक विरोधी गुणधर्म म्हणजे कोणता? तर थंडावा देणारा किंवा उष्णता कमी करणारा असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्याच नुसार जर समजा संधिवात असेल
दीर्घकालीन संधिवात असेल किंवा अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस असेल तर त्याला लाल रंगाच्या मदतीनं उपचार द्यावेत असं त्याचं म्हणणं आहे. किंवा ज्यांना रेचक किंवा शुद्धीकरण करायचं आहे ज्यांच्या शरीराचं उलट्या उलट्या म्हणजे वमन अशा स्वरूपामध्ये जर त्याचं हे करायचं असेल तर त्याला पिवळा रंगाचा हे करावं उपचार द्यावा असं सुद्धा त्यानं म्हटलेलं आहे. किंवा आता बघा सायटिका असेल, मेनिंजायटिस असेल, मज्जातंतू अस्थिरता असेल, डोकेदुखी, चिडचिड आणि सनस्ट्रोक यासारखी वेगवेगळे जे विकार आहेत त्याला निळ्या रंगाने उपचार द्यावा असं त्याचं म्हणणं आहे. असे वेगवेगळ्या तत्वज्ञांची क्रोमोथेरपी मधील ही वेगवेगळी तत्व आहेत किंवा म्हणणे आहेत. तर बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्या बघूयात. याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारू. हा, हे तुम्ही कुठल्या पुस्तकातून शिकवताय की तुमच्या काढलेल्या नोट्स आहेत? नोट्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकामधून काढलेल्या नोट्स आहेत. अच्छा, बरं बरं. हे तुम्हाला नोट्स पाठवा. ही हो माहिती हो, मला मिळेल सविस्तर याच्यात. ठीक आहे, ठीक. चालेल.